वोट भाजपा को थे और 16 वोट विपक्षी पार्टी को मिले। 50 लोग थे, लेकिन 2 लोग मिलकर आए थे। कह रहे हैं आप इस शहर की जनता ने भाजपा को अपना जनाधार दिया। या शहरामध्ये विषय काय या शहरामध्ये मोठा दिवस आहे। 3 वर्षानंतर शहरामध्ये प्रथम नागरिक हा पद झाला आहे। मी महापौर आणि उपमहापौर दोघांनाही निर्वाचित होऊन या शहराला चांगली संधी आपल्या जनतेने दिली आहे। त्याबद्दल मनापासून त्यांचा अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो। मला विश्वास आहे सर्व पक्षाला सोबत घेऊन सर्व समाजाला सोबत घेऊन या शहराला विकसित करणार। बघा काही मित्र लोक त्यांचे होते 5 मराठी काही ठराविक लोक जे पेड लोक आहेत ती लोक आली आणि विरोध प्रदर्शन केलं। पण जनता हे भारतीय जनता पक्षासोबत आहे, जनता हे संविधान सोबत आहे। जनतेने जो जनाधार दिला त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाने महापौर पदाचे आमचे उमेदवार दिले आणि त्यांना 79 मतांचे निवडून आले। बघा हे पेड आंदोलन जनतेला माहीत आहे। या जनतेला पेड आंदोलनाला कधी जनता बळी पडत नाही आणि जे महापौर उपमहापौर ते कुठून आले तर जनतेने निवडून दिले म्हणून त्या कार्यक्रमाला यश संबंधित ठीक आहे। ते मंत्री बोलले कुठे बिझी असतात नाही, ते आमची महायुती नाही आहे, त्यांची युती काँग्रेस बरोबर आहे। इकडे तुम्ही बघितलं त्या लोकांनी काँग्रेसचे रुबीना शेख यांना मतदान केलं आणि आपल्या भारतीय जनता पक्षाची महायुती त्याला विरोधात मतदान केलं। म्हणजे त्यांची कुठल्याही प्रकारची आमच्यासोबत या शहरामध्ये युती नाही। धन्यवाद। थँक्यू।